नमस्कार. मी शरद साडविलकर. मी आज इथे पिहिरा आर्ट गणपतीचा कारखाना आहे तिकडे आलोय. पहिलं मुंबईमध्ये गणपतीचे हे कारखाने फार कमी होते, मूर्तीशाळा फार कमी होत्या. पण लॉकडाऊनच्या वेळेला काय झालं, लोकांना जाता आलं नाही गावी. त्यामुळे त्या लोकांनी घरीच आणायला सुरुवात केली. तिथपासून मुंबईत हे याचे कारखाने, गणपतीचे कारखाने, मूर्ती शाळा भरपूर वाढलेत. त्यातीलच हा पिहिरा आर्ट आहे. छान छान मूर्ती आहेत त्यांच्याकडे. इथे कपड्याची आहे, कपडे त्यांना नेसवलेले आहेत, दागिने घातलेले आहेत. हे छान छान काय म्हणतात त्याला रे? ड्रेपेरीवर. हा, कसलं ड्रेपेरीवर? नाही नाही, दुसरं हे दागिने जे घातले त्याला ज्वेलरी, छान छान ज्वेलरी गणपतीनं घातलेले आहे. अशा प्रकारे हा सुंदर कारखाना आहे. तसे आमच्या ह्या लाईनला बरेच कारखाने झालेले जातात आणि असंख्य मूर्ती इथे लोक घेऊन जातात. गावी पण जातात ना रे, कोकणात पण जातात ना. कुठे कुठे कोकणात कणकवली जाते, रत्नागिरी जाते. मग त्या साधारण किती तारखेला जातात? आता 25 छान मूर्ती. पण तसं हे कष्टाचं काम आहे. साधारण महिनाभर तरी ह्यांना फुल जागरण करावं लागतं. रात्री तर इथेच राहावं लागतं ना तुम्हाला? हा, इथेपर्यंत कारण रात्री सुरक्षेच्या दृष्टीने पण राहावं लागतं. बरोबर ना? काय प्रॉब्लेम नाही, बंद करून गेलं तरी प्रॉब्लेम नाही. ते देवाला कोण हात लावत नाही, तेवढी भीती आहे. एवढा होत नाही, कारण रात्री रात्री महिना 2 महिने जागरण असतात. रात्र होत नाही. बाप्पा आहे आपला, बघून देईल आपल्याला. त्याचा आम्हाला आजार दिला. नमस्कार. मी आता चारकोप मधील सगळ्यात जुने मूर्तिकार, हे साधारण किती सालापासून तुम्ही आहे? आम्ही 90 पासून. 90 पासून त्यांच्याकडे आलोय. आता ते सध्या घरगुतीच हे करतात मूर्ती. पहिलं त्यांचा कारखाना आपला तिकडेच दुकान होतं त्यांचं. 4 नंबरला, 4 नंबरला स्नेहल बिल्डिंग मध्ये. पण आता काय, करोना नंतर त्यांनी आता घरीच करतात. 200-100 मूर्ती असतात. पण त्यांची जी जुनी गिरायक आहेत ती त्यांना सोडत नाहीत, म्हणून त्यांनी ते चालू ठेवलेलं आहे. तर पिंपळे साहेब, बोला तुमचे अनुभव या गणपतीमधले. ह्या सर्व मूर्त्या आहेत ना, म्हणजे आता चारकोप मध्ये असो तर कोणी असो, जागेच्या अभावी इथे कोणी मातीकाम करत नाही. अच्छा. मुंबईमध्ये बाहेर टाकतात, ते पण 2-4 मूर्त्या मातीचं काम करतात आणि बाकीचे सर्व हमरापूर पेंट मधून त्या मूर्त्या घेऊन येतात. अच्छा. कच्च्या मूर्त्या घेऊन येतात, इथे रंगवले जातात. अच्छा. आमचं खारपाड्याला गोडाऊन आहे. खारपाडा म्हणजे कुठे? ते पेंटच्या पुढे. तिथे आमचं गोडाऊन आहे. तिथे आम्ही रंगवतो आणि तिथे इथे घेऊन येतो. अच्छा. आणि मग इथे फक्त डायमंडचं काम केलं, डायमंडचं काम, आणि ह्याला टचअपचं काम केलं. म्हणजे काय झालं ते करतो, कारण घरातून करणार तर तेवढी जागा पाहिजे. त्या घरातूनच करतो ना. आता या वहिनी काय करतायत? हे डायमंडचं काम चालू आहे. डायमंडचं काम. वेगवेगळा प्रयत्न. तो बघा विठ्ठल बनवलेला आहे. अच्छा. हा विठ्ठल. हा विठ्ठल आहे. त्या बाजूला हा नारळवाला आहे. काय? नारळावर गणपती. वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळे चौकट. हे काय? हा मैसूरी आहे, छोटा गलांमध्ये. ते दगडूशेठचा काहीतरी. दगडूशेठ हवा काहीतरी. हा दगडूशेठ. हे तुम्ही मगाशी म्हणत काय? एकच. 30 वर्ष. त्या कस्टमरचं नाव घेत नाही मी आता. बरोबर. 30 वर्ष तो एकच. सगळ्या घरात त्यांनी घरभर मूर्ती ठेवलेल्या. घरभर मूर्ती. तिकडे बघ, खाली दाखवायला, ह्याच्या खाली, टेबलाच्या खाली सगळ्या प्रकारच्या मूर्ती, आणि सगळ्या घरभर. छोट्या पण आहेत ना? छोट्या. दुसऱ्या इथे लाल मातीचा. तुम्ही ते लाल मातीचा, 1 मिनिट. हा लाल मातीचा. त्याच्यात एकही प्लास्टरची मूर्ती नाही. अच्छा. सगळ्या शाडू मातीची आणि इको फ्रेंडली.
ही मूर्ती एकदम भारी वाटते. हा, हा. हा? ही लाल मातीची डोंगरातली आहे. अच्छा, म्हणजे गावची माती आहे. गावची माती डोंगरातली. अच्छा त्याच्यासाठी मी भरपूर मेहनत लागते अच्छा आणि याला वजन जास्त असतं. अच्छा. पण हे तुम्ही घरात कुंडीमध्ये तिथेच विसर्जन केलं हा. तिथेच त्याचं विसर्जन होऊ शकतं. म्हणजे ते प्रदूषणाचा भाग आहे, तिथे गळून पडतो. अच्छा ही माती येते इथून गुजरातवरून. अच्छा. गुजरातून माती येतो आणि महाराष्ट्रामध्ये गणपती बनवतात. मोस्टली पेण, हमरापूर. हमरापूर म्हणजे मी पहिल्यांदा हमरापूर हे गाव आहे. ते कुठे पेण मध्ये? हमरापूर आहे पेणमध्ये. पेणमध्ये. आणि ही जवळजवळ गणपती, कच्च्या गणपतींची जी उलाढाल आहे ती 1500 करोडची आहे. बापरे, अवाढव्य आहे. आणि 500 करोडची कलरची आहे उलाढाल. प्रत्येक कलरवाली कंपनी तिथून पेणमध्ये जाऊन प्रमोशन करते. अच्छा, असं आहे. आता इको फ्रेंडली हे वाद चालू होते, तर ते वाद सरकारने आता मिटवलेले आहे. त्या कारणाने आता प्लास्टरच्या पण मूर्त्या, लोकांचा विसर्जनचा प्रॉब्लेम होता, तो आता सरकारने सोडवला. त्याबद्दल सरकारला पण धन्यवाद. आणि आपल्या सनातन धर्माची जी घडी आहे ती परत व्यवस्थित बसवली सरकारने. आणि लोकांचा पोटापाण्याचा व्यवसाय आहे, कारण लोकांच्या सर्व आता गेले 10-11 वर्ष लोकांना नोकऱ्याच नाही. तो कोणीही जातं, हमरापूरून मूर्त्या घेऊन येतं आणि रस्त्याच्या कडेला मंडप बांधतो आणि ते विकतं. पण त्यांना काय लायसन वगैरे असतं का? त्यांना त्याच्यामधलं काही माहिती नसते. नाही, पण लायसन वगैरे त्यांना त्याच्या लायसनची काही गरज राहिलीच नाही, कारण शेलार साहेबांनी त्यामध्ये चांगलं काम केलं. अच्छा. पहिला येईल त्याला देऊन टाका. पहिल्यांदा अतिशय कडक नियम होते, फक्त मातीच्याच मूर्त्या विकायच्या वगैरे. हे सर्व नियम त्यांनी काढून टाकले, ते बरं झालं. कारण शेवटी कसं आहे, हा उत्सव मोठा आहे मुंबईतला आणि त्याला 100 वर्षाची परंपरा आहे. आणि इथं मुंबईतला नाही, महाराष्ट्रातला. साधारण मुंबईत किती उलाढाल होत असेल? मुंबईमध्येच एखाद्या कारखान्याची मोठे जे गणपती बनवतात त्यांचे 5-7 करोड 10 करोड पर्यंत जातात. का बोलताय? हा, मोठे गणपती बनवतात. कारण एका मूर्तीची किंमत 2.5 लाखापासून 1.5 लाखापासून चालू होतो. त्याचा कारकोपचा राजा आपल्याकडे आणला जातो. त्यामध्ये पण तो मोठी मूर्ती असते ती 2-2.5 लाखाची मूर्ती असते. त्याप्रमाणे मातीची मूर्ती आता बाहेर तुम्ही बघितलात तर चारकोप मध्ये ज्याने रस्त्यावर मंडप टाकले ते 1.5 फुटाची 8-9 हजारला मूर्ती विकतायत. अच्छा. त्याप्रमाणे आम्ही घरातून विकतो, तर आमचा एकदम भाव कमी आहे. असं कारण त्याला खर्च आहे म्हणून त्याचे भाव. मग तुम्ही मुलगा पण तुम्हाला मदत करतो? हा, मुलगा पण. वहिनी जरा हे सांगाल मला याच्याबद्दल? हे डायमंडचं गेले 7-8 वर्ष झाले ह्याच्यामध्ये हे आले. ही डायमंडची उलाढाल मुंबईमधली 5 करोडची. हे आर्टिफिशियल आहे ना? हे आर्टिफिशियल डायमंड विकले जातात. हे चायनाचे सर्व, पण 5 करोडची आहे ती. म्हणजे मालाडचे मार्केट आणि भुलेश्वरच्या मार्केटमध्ये 5 करोड रुपयाची देवाणघेवाण चालते. त्या लोकांना पण व्यापार मिळतो. मग प्रत्येकाची फोटो याच्यावर अवलंबून आहे आणि कुटुंब चालतं. कुटुंब चालतं. हा गणपती कुठला म्हणायचा? हा मधला गणपती. तांबडा गणपती. म्हणजे जसं तो वाईचे वगैरे पण छान वाटतो. शेंद्री हा शेंद्री नाही, हा तांबडाच गणपती. तांबडाच. वेगवेगळ्या प्रकारच्या फेटे वगैरे सर्व आहेत. हे बघा, हे फेटे आहेत. हे फेटे म्हणजे तयार आहे ना? तयार मातीतले तयार मातीचे आहेत. हे हाती टाकलेले फेटे आहेत. अच्छा. हे हाती गणपती आहेत सर्व. काही लोक, आता मी तिथे गेलो होतो ना, ते कापडाचे फेटे असतात, पण ते पण प्रदूषण आहे, प्लास्टिक आहे. शेवटी मातीमध्ये गेली होईल.